राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत ग्रामपंचायत सभागृह खांडबारा येथे पोषण आहार वाटप आणि मोफत छातीच्या एक्स-रे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला असून एकूण 62 नागरिकांची मोफत एक्स-रे तपासणी करण्यात आली आहे। कार्यक्रमाला युवा उद्योजक धनंजय दादा गावित, प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच दीपालीताई गावित, माजी प्रथम लोकनियुक्त सरपंच अविनाश दादा गावित, उद्योगपती राजेंद्र अग्रवाल, पद्माकर शिंदे, संदीप नाईक, शरीफ बागवान, मनीष चौधरी, अभिजित रामराजे, जुबेर शेख, मयूर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमाअंतर्गत क्षयरोगग्रस्त रुग्णांना पोषण आहाराचं वाटप करण्यात आलं। तसंच समाजातील विविध मान्यवरांनी मिळून 25 टीबी रुग्ण दत्तक घेण्याचा संकल्प केला। यामध्ये धनंजय दादा गावित यांनी 5, रंजनाताई अविनाश गावित यांनी 5, राजेंद्र अग्रवाल यांनी 5, जगन शेठ यांनी 5 आणि दीपालीताई गावित यांनी 5 रुग्ण दत्तक घेतले। खांडबारा परिसरातील एकूण 119 टीबी रुग्णांच्या उपचार आणि आरोग्यविषयक नोंदणीचा आढावा यावेळी घेण्यात आला। क्षयरोगाचे वेळेत निदान, नियमित उपचार आणि पौष्टिक आहार यामुळे टीबी मुक्त समाज निर्माण होऊ शकतो असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं। जिल्हा क्षयरोग केंद्र नंदुरबार, आरोग्य विभाग नवापूर आणि ग्रामपंचायत खांडबारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायत प्रशासनानं विशेष परिश्रम घेतले। सशक्त भारत, टीबी मुक्त भारत या संकल्पनेला बळ देत खांडबारा येथे राबवण्यात आलेला हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यदायी आणि प्रेरणादायी ठरतोय। नमस्कार, मी धनंजय गावित। आज खांडबाऱ्याला अविनाश दादा यांच्या टीम मार्फत टीबी मुक्त भारत अभियानाचा एक इथं कॅम्प लावण्यात आला। या कॅम्पमध्ये जवळपास 20 रुग्ण इथं आले। या 20 रुग्णांना आपण पूर्णपणे इथं एक्स-रे मशीन वगैरे आणलेले, जी प्रायमरी मशीन असते त्याच्यामध्ये चेक करून त्यांना टीबी आहे का किंवा नाही, किंवा डॉक्टर्स इथं आलेले आहेत नंदुरबारून सिव्हिल हॉस्पिटलचे। या अनुषंगाने इथं 20 रुग्णांना डायग्नोसिस झालं होतं, त्याबद्दल त्यांना पोषण आहाराची पण गरज असते। तर 20 रुग्णांना आपल्याकडनं 5 रुग्ण मी स्वतः असेल, 5 रुग्ण राजू शेठ असतील, 5 रुग्ण अविनाश दादा असतील आणि 5 रुग्ण जगन शेठ असतील यांनी दत्तक घेऊन त्यांना महिन्याभराचा किराणा व 6 महिन्यापर्यंत देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। तर आपण पण सगळ्यांनी पुढे यावं आणि अशा रुग्णांना आपण मदत करावी, कारण की ट्रीटमेंट घेत असताना जेवढीच औषधीची गरज असते तेवढीच पोषण आहाराची पण त्यांना गरज असते। ज्यात की पोषण आहार त्यांना तेवढ्या संयमितरित्यात भेटला नाही तर त्याचा परिणाम किडनीवरती होतो, शरीरावरती होतो। तर ते या अनुषंगाने एक इथं चांगला उपक्रम खांडबारा परिसरामध्ये घेण्यात आला व इथले लोकनियुक्त सरपंच आमच्या दीपालीताई असतील यांनी पुढाकार घेऊन व आमचे माजी सरपंच अविनाश दादा असतील, राजू शेठ असतील, पद्माकर दादा असतील, शरीफ दादा असतील, त्याच्यानंतर संदीप दादा असतील, या सगळ्यांनी मिळून ज्या जवळपासच्या एरियामधल्या लोकांच्या आरोग्यासाठी एक हा शिबिर कॅम्प आयोजित केला आणि त्याबद्दल इथं आम्हाला बोलवलं आणि आम्हालाही 2 गोष्टी ऐकायला भेटल्या आणि व कळाल्यात। त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि नंदुरबार टीमचा मागच्या वर्षी सगळ्यात जास्त त्यांनी टीबी रुग्णांचे महाराष्ट्रात 1 नंबरला होते, त्याबद्दल पण त्यांचा आभार मानतो आणि त्या टीमने असंच कार्य करत राहावं यासाठी पण त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। नमस्कार, मी दीपाली जगदीश गावित। आज आमच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील गरजू टीबी रुग्णांना उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असलेले पोषण आहाराचे वाटप करण्यात आले व तसेच त्यांच्यासाठी आम्ही मोफत शिबिरसुद्धा आयोजित केले होते। टीबी मुक्त भारत मोहिमेच्या अंतर्गत निक्षय मित्र म्हणून आमचे युवा नेते धनंजय दादा गावित, राजू काका अग्रवाल, अविनाश दादा गावित, रंजनाताई गावित, जगन शेठ व तसेच मी सुद्धा आम्ही 5 पेशंट हे दत्तक घेतले आहेत। त्यांना आम्ही 6 महिन्यापर्यंत पोषण आहार वाटप करणार आहोत व जशी आपल्याला एखादा आजार पळवायचा असेल तर त्याच्यासाठी जसे औषध गरजेचे असतात त्याचप्रमाणे उत्तम आहारसुद्धा गरजेचा असतो। तीच गरज आम्ही लक्षात घेऊन हे पोषण आहार वाटप करण्याचे आयोजित केले।
व मी सगळ्या गावकऱ्यांना, आजूबाजूच्या खेड्यापाड्याच्या लोकांना ज्यांच्याकडून होत असेल त्यांना मी विनंती करते, आवाहन करते की त्यांनीसुद्धा असंच 1-2 पेशंट दत्तक घ्यावे व आपल्या परिसरातील लोक TB मुक्त व्हावेत ही अशी मी विनंती करते. व त्याचप्रमाणे जिल्हा क्षयरोग टीमचंही मी मनापासून खूप खूप आभार मानते. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश साळवे, खांडबारा.